नमस्कार, कशा आहात सगळे? आज आमच्या घरी काहीतरी स्पेशल बनतं आहे. चला तुम्हाला दाखवते काय बनतं आहे. काय बनतं आहे आज. हे बघा, हे काय आहे? ह्या मम्मी आज बनवत आहेत बांगडा थाली, स्पेशल बांगडा थाली. हे बघा किती मोठे मोठे बांगडे आहेत, छान. हे बघा, हे स्पेशल मसाला आहे हा बांगडा कढीचा, म्हणजे कोणत्याही मच्छीचा ना. हे बघा काय काय, हे मम्मींचा स्पेशल मसाला आहे. कांदा, लसूण, ओलं खोबरं, बेडगी मिरची, हे काय जिरं आहे ना, जिरं आणि धने. हे बघा, तुम्ही बघून घ्या. हे स्पेशल मसाला आहे मच्छी कढीसाठी, खास मच्छी कढीसाठी, मम्मी स्पेशल. जो तुम्हाला जो मसाला दाखवला ना, तुम्ही बरोबर लक्षात ठेवा, कारण तुम्हाला तर खूप कामच येणार आहे. तेवढ्या वस्तू ज्या आहेत त्या मिक्सरला पिसून घ्यायचं, म्हणजे त्याचं वाटण करायचं आहे. हे बघा, असं मसाला वाटून घ्यायचं आहे, घेतलं आहे. तुम्हाला मगाशी ते दाखवलेले ना सगळे पदार्थ, त्याचा मसाला असा होतो तयार. कोणतीही मच्छीसाठी हा मसाला तुम्हाला खूप कामाला येणार आहे. फक्त तेलामध्ये मसाला, लाल मसाला आणि हळद ना, तेलामध्ये लाल मसाला आणि हळद टाकायची आहे तुम्हाला फक्त. आता बघा, तेलामध्ये हळद टाकले आणि लाल मसाला, तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे. कोणतीही मच्छीची कढी एक नंबर होणार आहे. आणि जो मसाला बनवला आहे ना, स्पेशल मसाला, मच्छी मसाला, जसं तुम्ही हॉटेलमध्ये खातोच त्याच्यापेक्षा भारी, स्पेशल मम्मीच मसाला. हे बघा, जसं तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये गेलात आणि मागवलात ना बांगडा कढी, ती खाऊन बघा आणि तुम्ही असं ह्या मसाल्यामध्ये खाऊन बघा. तुम्हाला एवढे पैसे वेस्ट, म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन पैसे वेस्ट करायची गरज नाही. बरोबर आहे ना? बरोबर. हे बघा, काहीच नाही करायचं, फक्त जो मगाशी सांगितलेला ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता परत, काय काय आहेत ते पदार्थ. त्याचं वाटण करायचं आहे. तुम्ही ते वाटण करून फ्रीजरला पण ठेवू शकता. जेव्हा कधी तुम्हाला मन होईल मच्छी बनवायचं, मच्छी कढी बनवायची, तेव्हा तो वाटण तुम्ही वापरू शकता. हे बघा, वाटण रेडी असेल तर 5 मिनटात तुमची मच्छी कढी तयार आहे. शिजायला 10 मिनटं, पण हे अशी ग्रेव्ही बनवायला, मच्छीची कढी बनवायला फक्त 5 मिनटं, जर वाटण तुमच्याकडे तयार असेल. स्पेशल आज बांगडा थाली स्पेशल आज मेन्यू आहे आमचा. बघा, कढी आहे बनलेली, ते आता थोडी कढ येईपर्यंत ठेवणार. जेव्हा तिला कढ येणार तेव्हा हे बांगडे बघा टाकून ठेवले. मला दाखवते, जेव्हा ह्याला कढ येणार कढीला, तेव्हा हे बांगडे त्याच्यामध्ये टाकणार. आता मम्मी अजून काहीतरी तयारी करतात आहे, दाखवते थांबा. हा, हे बघा अजून कसली तयारी चालू आहे. हे थोडे बांगडे कढीमध्ये टाकणार, जे असे मध्ये तुकडे करून घेत, थोडे 2 तुकडे केलेले आहेत, आणि हे बांगडे फ्राय होणार आहेत. स्पेशल बांगडा थाली आज. हा, याच्यात मीठ पण टाकायचं बाकी होतं. स्पेशल हे बघा, बांगड्याला पण मसाला मस्त लागलेला आहे. श्रावण संपल्यापासून किती दिवसापासून त्या बांगड्याची वाट बघितली. फायनली आज बांगडा, म्हणजे असे मोठे बांगडे दारावरती यायचा मच्छीवाला, पण
कसे लहान लहान बांगडे घेऊन यायचं. कढीला कड आलेला आहे. ही मच्छी टाकू काय मम्मी? अजून नको, शिजू दे का हा मसाला? कड मसाला शिजू दे. हां, मसाला शिजू द्या. छान असे बांगडे फ्राय होतात. आज तो मज्जा है, आज बांगड़ा थाली खाने का. हाँ, बांगड्याचे 2 तुकडे केलेले आहेत. एक डोक्याचा भाग, एक शेपटीचा भाग. ते जाणार आहेत बांगडा कढीमध्ये. मम्मी स्पेशल. काय बोलताय मम्मी? मच्छी फ्राय करते टाकी छानपैकी, छान अशी कडक कडक मसालेदार एकदम छान. मच्छी फ्राय. मस्त असं इथे कढी पण तयार आहे. तवा फ्राय केला. तवा फ्राय, बांगडा तवा फ्राय. तुम्ही अशी घरी एकदम स्पेशल पण बनवू शकता हॉटेलला जाण्यापेक्षा. तेवढ्याच कमी किमतीमध्ये बांगडा घेऊन हे असं वाटण करून किती जण जेवू शकतात ना हो मम्मी ह्याच्यामध्ये. उगाच हॉटेलला जायचं जेवायला. बाजारामध्ये 200-300 200-100 रुपये बांगडे भेटतात. हे बांगडे ना आता बघा किती आम्ही फ्राय केलेत. 5, इथं 2 आहेत आणि हे 3, बस हेच आहेत ना. 5 बांगडे फ्राय केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये 4 टाकलेत. 4 म्हणजे 9 बांगडे घेतलेत आम्ही. 9 किती रुपयाला? फक्त 200 रुपयाला. फक्त 9 बांगडे. तुमच्या इथे आहे का कोणी असं मच्छीवाला? हां, रोज मच्छीवाला आहे तो, एक दारावर देऊन जातो. मच्छीवाल्यासोबत पण बार्गनिंग सोडत नाही. 200 रुपयाला 9 एवढे मोठे मोठे बांगडे देऊन गेला मम्मीला तो. लोना 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 करून. मग लोना बोलल्यावरती 2दा आल्यावरती मग किती पण आपली प्राईस सांगायची आणि तेवढ्या कमी किमतीमध्ये घ्यायचे. किती छान वाटतंय ना. तुम्हाला हा मच्छी कढी बघून, बांगडा कढी बघून तोंडाला पाणी येतंय काय व्हिडिओ बघताना? मला तर व्हिडिओ काढताना येतोय. जेवायला बसा मग. हां, आता किती वाजले? 9:15. आपण 9:15. 9:15 वाजलेत. आम्ही जेवायला बसणार आहे आता लवकरच, कारण सगळं रेडी आहे. तुम्हाला स्पेशल अशी मस्त थाली, जशी हॉटेलमध्ये येते ना तशी अशी थाली दाखवणार स्पेशल तुम्हाला. हे म्हणजे आज ही व्हिडिओ बनवले मच्छी कढीच्या रेसिपीसाठी. मच्छी कढी किती लवकरात लवकर बनवू शकते. जसं तो तुम्हाला मसाला दाखवलेला ना, मम्मींचा स्पेशल मसाला. वाटून एका ह्याच्यामध्ये ठेवलं फ्रीजमध्ये, तरी कधी मच्छी रात्रीची आणली तरी आपण घरामध्ये रस्सा बनवू शकतो. फ्रीजरला ठेवायचा ना, पण फ्रीजरला ठेवायचा. कधी तुम्ही मच्छी म्हणजे कधीही घेऊन आलात, वेळ नाही, पटकन, तो फक्त तेलामध्ये हळद, लाल मसाला टाकायचा आणि तो वाटलेला वाटण टाकायचं बस. आणि तुमच्या घरात किती माणसं आहेत त्याप्रमाणे तुम्ही रस्सा वाढवायचा पाणी टाकून. वाटण पण त्याप्रमाणेच टाकायचं, म्हणजे एकदम पातळ नको रस्सा व्हायला. एवढं तरी शकतो पाहिजे. कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं? राहिलेले 2 बांगडे पण मस्त कडक फ्राय झालेले आहेत. किती दिवसापासून मच्छी बांगडा जो पण दारावरती येतोय. मम्मी कमी थांबवायच्या, मीच जास्त थांबवायची.
बांगडा है क्या आणि काय बोंबील है क्या. छोटे छोटे असायची, यायचे त्यांच्याकडे मच्छी, पण कसे छोटे छोटे असायचे. असं मोठं खायचं होतं. किती दिवसापासून इच्छा होत होती. किती दिवसापासून इच्छा होत होती बांगडा खायची. आज स्पेशली मुहूर्त आलेला आहे. मज्जा मज्जा. आज आमच्या आज शुक्रवार. सरिताची मज्जा आहे. तुझी इच्छा होती बांगडा मच्छी खायची. काय काय परत बोला. आज आमच्या सरिताची मच्छी खायची खूप इच्छा होती. बांगडा मच्छी करत होती. ते भेटली मच्छी आणि आज आम्ही मच्छी बांगडा फ्राय केली. आज मज्जा. हे बघा, इथे सगळं आता मच्छीचं जे पण आहे सगळं तयार आहे. 10 मिनिटात गॅस पण बंद केलेली आहे. मच्छी कढी पण तयार झाली आहे, बांगडा कढी, आणि हे बांगडा फ्राय पण तयार झालेली आहे. गॅस दोन्ही ऑफ झालेले आहेत. आता फक्त खायचं आहे. मी जेवायला बसलेलं तुम्हाला दाखवते. थाली थांबा. स्पेशल बांगडा थाली आज रेडी आहे. आज मज्जा येणार आहे जेवायला. या आमच्याकडे जेवायला. जेवायला या सगळ्यांनी. स्पेशल बांगडा थाली खायला. आज मम्मीच सांगतील त्यांनी बनवलेली थाली कशी झाले. छान झाले. त्यांनीच बनवले ना, त्यांनाच विचारते कशी झाले. छान झाले ना. आता मम्मीने दाखवली ना कशी झाले थाली खाऊन. आता मी सांगते थांबा तुम्हाला. टेस्ट तर मी करणार ना, मम्मी बनवणार, टेस्ट मी करणार. मच्छी कढी स्पेशली बांगडा कढी खाऊन सांगते हां कशी झाले. सगळे मला बोलत असेल काय खादडी आहे ना ही. एक नंबर बांगडा कढी झालेली आहे. जो मसाला वाटण्यासाठी तुम्हाला सांगितलेला ना तसा मसाला वाटून ठेवा. कधीही तुम्ही एंड टायमाला मच्छी कढी बनवू शकता. कोणतीही मच्छी. एक नंबर झाले. आणि ही व्हिडिओ खास तुम्हाला मच्छी कढीचा मसाला दाखवण्यासाठी, वाटण दाखवण्यासाठी बनवली आहे. तुम्ही त्या पद्धतीत तुमच्या घरीही बनवू शकता. चला बाय बाय. आता आम्ही जेवून घेतो. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.